नमस्कार मित्रांनो, नमस्कार. 2019 च्या SSC परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी त्यांचा हा निरोप समारंभ न मानता आपण म्हणतो सदिच्छा समारंभ. त्याचबरोबर 2 टप्प्यामध्ये आपला होणारा बक्षीस वितरणाचा समारंभ, अशा दुहेरी समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर प्राध्यापक PN शिंदे सर, माजी इतिहास विभाग प्रमुख बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भैयासाहेब होते, पण कामाच्या निमित्ताने त्यांना येता आलं नाही. त्यामुळे या विद्यालयाचे परीक्षक म्हणून आणि उपशिक्षक म्हणून कार्य केलेले आणि शालिनीताई पाटील गर्ल्स हायस्कूल वरुड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेले राव KM सर, संस्थेचे सचिव SK माने सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक सरगणे सर आणि विद्यालयाचे यावर्षीचे विद्यार्थी प्रतिनिधी आणि आपण सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी. सदिच्छा समारंभ म्हटलं की मनात 5वीला प्रवेश केलेला असतो, काहींनी 8वीला प्रवेश केलेला आहे, काहींनी 10वीला डायरेक्ट प्रवेश केलाय. असे काही मोजकेच मुलं 10वीला प्रवेशित आहेत. या प्रवेश असणाऱ्या मुलांच्या बद्दल तू थोडीशी माहिती व्यक्त करतो आणि मग प्रमुख पाहुण्यांच्या परिचयाकडे जातो. इयत्ता 10वीच्या वर्षा आणि 12वीच्या या वर्षाच्या अनुषंगानं जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही असतात आणि क्षण तुम्ही गेले 18 वर्षे ते 12 वर्षे तुम्ही कार्य करत असता बालवाडीच्या पहिल्या शिशुवर्गापासून, आणि आता परीक्षेच्या दिशेने तुम्ही वाटचाल करणार आहात. जगाच्या नव्या याच्यामध्ये तुम्ही जाणार आहात. अशा वेळी 2 बाबी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की एक, तुम्हाला चांगल्या रीतीने व्यक्त होता आलं पाहिजे, म्हणजे दोन्ही बाबीने व्यक्त होता आलं पाहिजे. म्हणजे नातेवाईकांच्या बाबतीत चांगल्या रीतीने व्यक्त होता आलं पाहिजे, समाजामध्ये मुलाखतीला जाता इंटरव्ह्यू जातात तिथेही तुम्हाला चांगल्या रीतीने व्यक्त होता आलं पाहिजे. आणि हे व्यक्त होणं तुम्हाला चांगल्या रीतीने जमेल यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करणं आणि चांगल्या रीतीच्या संगती ठेवणं हीच तुमच्या हातातली बाब आहे. ही कुणी देऊ शकत नाही, ना आई वडील देत ना आम्ही देत. तुम्ही जे स्वतः मिळवणार आहात व्यक्त होण्यासाठी ते चांगल्या रीतीने व्यक्त केलं तर तुमचं जीवन निश्चितपणे यशस्वी होऊ शकेल. इयत्ता मार्चच्या 10वीच्या अनुषंगानं तुम्ही चांगला अभ्यास केलेलाच आहात, तुम्हाला चांगले गुण मिळणारच आहेत याचा मला आत्मविश्वास आहे. पण गुणांच्या बरोबर तुमचं आयुष्य चांगलं पुढे जावं आणि चांगल्या रीतीनं तुम्ही माणूस म्हणून घडावं, एक आदर्श नागरिक या भारताचा घडावा
ही त्या पाठीमागची आमची प्रांजळ आणि प्रामाणिक भूमिका आहे आणि ती निश्चितपणे तुम्ही सार्थपणे कराल असं मला वाटतं. या शुभेच्छा समारंभाच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या भावी जीवनामध्ये चांगलं आयुष्य प्राप्त व्हावं, चांगलं यशस्वी जीवन प्राप्त व्हावं अशी तुम्हाला मनपूर्वक सदिच्छा देतो. दुसरा भाग, प्रमुख पाहुण्यांचा परिचय. तुमच्या दृष्टीनं प्रमुख पाहुणे जरी असले तरी माझ्या दृष्टीनं एक कुटुंबातले एक आहेत आणि माझ्या जीवनाच्या यशस्वीतीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. शिंदे सरांचं प्राथमिक शिक्षणानंतर कॉलेजचं शिक्षण शिवाजी कॉलेज सातारा आणि उच्च शिक्षण MA शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, इतिहासामध्ये PhD आणि उद्या होणाऱ्या शिवजयंती छत्रपती शिवाजीच नव्हे तर इतिहासातील अनेक युगपुरुष आहेत. त्या युगपुरुषांच्या वरती त्यांचा गाळा अभ्यास असलेला आपल्याला दिसून येतो. 2009 साली म्हणजे पिंपरी या ठिकाणी 25 वर्ष झाली, त्यानिमित्तानं आम्ही त्यांना तिथंही पुष्पमाला म्हणजे वक्तृत्वाच्या निमित्तानं 25 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आम्ही त्यांना मार्गदर्शन करून बोलवलं होतं. आणि 1968 साली सुरू झालेली या विद्यालयामध्ये आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याही निमित्तानं आणि तुमचा सदस्याच्या म्हणजे हा योगायोग आहे, हे घडवून आणलेलं नाहीये. त्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने तेच प्रमुख मानले जाते. त्यांच्या बाबतीत 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे माझ्या शिक्षक मित्रांना आणि बसलेल्या मुलींच्या आणि मुलांच्यासाठी. त्यांचे 3ही मुली डॉक्टर आहेत. पाटण सारख्या ग्रामीण भागामध्ये असणारे, म्हणजे आता पाटण तुम्हाला मोठं वाटतंय, ज्यावेळी ते कॉलेजला तिथं प्राध्यापक म्हणून काम करत होते त्यावेळी अत्यंत ग्रामीण भागात असणाऱ्या कॉलेजमध्ये आणि अत्यंत ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये तिथं कार्यरत असताना त्यांनी आपल्या 3ही मुली डॉक्टर केलेत, हेही लक्षात असू द्या. आणि त्याचबरोबर त्यांचा मुलगा आता अमेरिकेमध्ये MS आणि PhD करतो. त्यामुळं वैयक्तिक जीवनामध्ये ते सर स्वतः यशस्वी आहेतच, पण त्यांनी त्यांची मुलं घडवताना अत्यंत चांगल्या रीतीने त्यांच्याकडे लक्ष देऊन घडवण्याचा प्रयत्न केलाय आणि अत्यंत आदर्श कुटुंब म्हणून ते आपल्याला सामोरे येताना दिसतात. तसं त्यांचं मूळचं गाव तारगाव आहे, आपल्याच तालुक्यातलं तारगाव हे त्यांचं मूळचं गाव आहे. त्यामुळं या भूमीशी त्यांची नाळ अत्यंत जवळची आहे असं मला वाटतं. आणि सर्वात महत्वाची ओळख म्हणजे ते माझे प्राध्यापक आहेत आणि जेव्हा माझ्या सुखदुःखाच्या बाबी असतात, जेव्हा मला गरज वाटते तेव्हा आजही मी त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जातो किंवा मला घ्यावं असं वाटतं. मग चांगल्या माझ्या जीवनाच्या बाबी असतील किंवा दुःखाच्या बाबी असतील, या सगळ्या घटकांच्या मध्ये आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. त्यामुळं असे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमाला लागले, त्यांचं ऋण विसरता येणार नाही. त्यांच्या ऋणात राहणं पसंत करेल आणि आपल्या सर्वांना या शुभेच्छा समारंभासाठी पुन्हा एकदा अधिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर PN शिंदे साहेब, माजी इतिहास विभाग प्रमुख बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांचा सत्कार आणि स्वागत आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक खामकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार करायचा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री KM राऊत सर यांचाही सत्कार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांना सगळ्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आमच्या संस्थेचे सचिव मान्य श्री SK माने सर यांचाही सत्कार श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन खामकर सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. पुनश्च एकदा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक
स्वागत करते. आदरणीय व्यासपीठावर मान्यवर ज्युनियर कॉलेज महाविद्यालयाचे माझे प्राचार्य आणि माझे वंदनीय गुरुवर्य, आज इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतनाचा दिवस, त्यालाच आपण निरोप समारंभ असे म्हणतो. निरोप घेणार म्हणजे याचा अर्थ असा नाही की परत आपण भेटणारच नाही. आणि माणूस जेव्हा थांबतो जेव्हा त्याला पुढे चालायचं असतं, आणि माणूस जेव्हा निरोप घेतो जेव्हा त्याला पुढे भेटायचं असतं. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अविस्मरणीय असा दिवस आहे. आणि येथील काही विद्यार्थ्यांची अशी अवस्था झाली असेल की कन्या सासूऱ्याशी जाई मागे परतून पाहे आलेल्या प्रसंगाला, पण हे दुःख मनात न ठेवता आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरे जाऊन आपण यशाचे उत्तुंग शिखर गाठले पाहिजे. आणि मित्रांनो, काहीतरी काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. आज विद्यालय रूपी या घरट्यात तुमचं ज्ञान रूपी पालन पोषण झालेलं आहे. आता तुम्हाला नवीन ध्येय अशा इच्छाशक्तीच्या पंखाच्या जोरावर आता रोड भरारी घेऊन तुमचं उत्तुंग यश गाठायचं आहे. त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. मी या वर्गात इयत्ता 5वीच्या वर्गात प्रवेश घेतला. हे विद्यालय मला खूप आवडले. इथले प्रेमळ शिक्षक, इथले विद्यार्थी आणि माझे मोठे विद्यार्थी यांचे सहकार्य हे पाहून माझे मन भरून गेले. आणि आताही त्यांना शुभेच्छा देताना माझे अंतःकरण भरून आलेले आहे. आणि मित्रांनो, पिलाला पंख फुटल्यावर त्याला उडण्यासाठी घरटे सोडून जावे लागते. तसेच तुम्हाला आता नवीन ज्ञान घेण्यासाठी ही शाळा सोडून जावे लागणार आहे. ही शाळा तुमची आई आहे, हिला कधी विसरू नका. आतापर्यंतचा तुम्हाला मार्ग दाखवलेले शिक्षक यांनाही विसरू नका. खूप अभ्यास करा, मोठे व्हा आणि या ज्ञानरूपी आईचे व या शिक्षकांचे नाव मोठे करा. आणि जाता जाता एवढं सांगतो, आठवणींच्या अनेक वळणावर आमची आठवण असू द्या. आठवणींच्या या अनेक वळणावर आमची आठवण असू द्या. सुगंध पसरावा कीर्तीचा असे मनमोहक कार्य असू द्या. सुगंध पसरावा कीर्तीचा असे मनमोहक कार्य असू द्या. आदर्शालाही आदर्श वाटेल असे तुमचे जीवन असू द्या. असे तुमचे जीवन असू द्या. येऊ घातलेल्या SSC बोर्ड परीक्षेसाठी आम्हा सर्व लहान भावांकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 10वीचा शुभेच्छा व अभिष्टचिंतन सोहळा आपण संपन्न करत आहोत. सर्वप्रथम मी इयत्ता 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना SSC परीक्षेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि या परीक्षेला तुम्ही यशस्वी व्हा अशी सदिच्छा देते. तुम्ही या परीक्षेला सामोरे जाण्याची पूर्वतयारी केली असेलच, तरीही या परीक्षेला तुम्ही धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे जा व अपेक्षित यश प्राप्त करा. कारण असं म्हटलं जातं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या उक्तीप्रमाणेच तुम्हीच तुम्हाला घडवणार आहात. आणि त्यामुळे तुमची स्वतःची 100% क्षमता पणाला लावा आणि घवघवीत यश संपादन करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं कार्य कर्तृत्वच आपल्याला सिद्ध करत असतं. आणि आपलं यश हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. म्हणजेच युअर सक्सेस विल डिपेंड अपॉन युअर ॲटिट्यूड टू लीड अ लाईफ. आपल्याला आपले जीवन घडवायचे असेल तर अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतात. काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी निश्चय करावा लागतो. पण तो निश्चय कसा असावा? निश्चय एकलव्यासारखा असावा. निष्ठा ध्रुवासारखी असावी. श्रद्धा प्रल्हादासारखी असावी. तपश्चर्या उपमन्यूसारखी घडावी. प्रयत्न भगीरथासारखे असावे. अगस्तीचे सामर्थ्य अंगी बाणवावे. तर हनुमंतासारखं साहस करून यश संपादन करावं ही शुभेच्छा देते. आणि जाता जाता एवढंच सांगते, पंखात असेल बळ तर भरारी आता दूर नाही. पंखात असेल बळ तर भरारी आता दूर नाही. मनात असेल आकांक्षा तर क्षितिज आता दूर नाही. मनात असेल आकांक्षा तर क्षितिज आता दूर नाही. ध्येय असतील प्रत्येकाची भिन्न, पण जर प्राण ओतला त्यात तर शिखर तुम्हाला दूर नाही. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
या उक्तीनुसार मी गुरूंना वंदन करून माझे मनोगत व्यक्त करते. आज आम्ही 10वीचे विद्यार्थी सर्व वर्गांकडून निरोप घेत आहोत. आजचा दिवस हा आम्हाला फार दुःख देणारा दिवस आहे. आम्ही या शाळेच्या हेडमास्टर पर्यंत आम्हाला प्रेमाच्या मोहानं बुडविलं आहे. शाळा म्हणजे विद्येचं माहेरघर आहे, मंदिर आहे. या पवित्र मंदिरात भगवान रूपी शिक्षकांना सोडून जाताना आमचे मन खळत आहे. या शाळेच्या आठवणी सदैव मनात राहणार. आज एक गोष्ट बोलावंसं वाटते की वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक रागावतात, म्हणून त्यांनी शिक्षकांचा राग मानू नये. कारण शिक्षक हे देवता आहेत. विद्यार्थी जीवनात शिक्षक मिळतो. मनुष्याच्या जन्मात विद्यार्थी जीवन फक्त एकदाच येते. आजपर्यंत शिक्षकांनी जे काही बोलले ते आमच्या चांगल्याकरिता. त्यांच्या बोलण्यात प्रेम असते. आज राग द्वेष सोडून द्या. आज मला कवी बहारा तांबेंनी म्हटलेली एक कवितेची ओळ आठवत आहे. जनपळभर म्हणतील हाय हाय, मी जात राहील कार्य काय. चंद्र झळकतील, सूर्य फळकतील, असेच तारे वाहत राहतील, मग काय होईल अंतराय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्यापेक्षा लहान आहात. आमच्याकडून जे छान घडले त्यांना आपल्या आचरणात आणा. वाईट घडले त्यांना सोडून द्या. मी सर्व शिक्षकांना विनंती करते की आम्ही सर्व विद्यार्थ्यांकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा आणि आम्ही पुढे यशाचे शिखर गाठावे असाच आशीर्वाद द्या. धन्यवाद. यानंतर इयत्ता 10वी अ मध्ये कुमारी जाधव अक्षदा हिनं आपलं मनोगत व्यक्त करावं. शुभ दुपार मित्रांनो. आज एक दिवस आपण या शाळेला सोडून वेगळं होणार. आपली मस्ती थांबणार, आपले बोलणे थांबणार, सगळं मिस करणार. हाच तो एक दिवस. आजच्या या निरोप समारंभाच्या दिवशी 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना SSC परीक्षेला सामोरे जाणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि घवघवीत यश प्राप्त करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. या शाळेतील सर्व गुरुजनांनी माझ्या ज्ञानाचा भंडार वाढवला. नक्कीच आठवणीत राहा तुम्ही सर्वजण. त्यामुळे तुमच्यामुळेच तर माझे सर्व पुढील आयुष्य सुंदर बनेल. म्हणूनच माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर नसते, तर ते चांगल्या विचारांवर असते. कारण आधार कायमच सोबत असतो, पण आपले विचार मात्र कायम बरोबर नसतात. आणि आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं. आणि जे आपल्या माघारी चर्चेलं जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं. व्यक्तिमत्व स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमीच लोकांचा सलाम असतो. असंच हे व्यक्तिमत्व माझ्या शाळेने मला दिलं. शिक्षकांनी शिकवलं. यांचे ऋण मी शब्दात मांडू शकत नाही. शेवटी जाता जाता एवढंच बोलते, सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद नक्कीच मिळेल. असे नाही, परंतु जे काही कराल त्यात सुख मात्र नक्कीच मिळेल. धन्यवाद. सर्व 10वीच्या विद्यार्थी मित्रांना SSC बोर्डाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या दोन्ही भगिनींनो, शिवबरोबर. आज इयत्ता 10वीचा निरोप समारंभ. खरं म्हणजे निरोप घेणे म्हणजे आपण पुन्हा भेटणार नाही असं नव्हे. हा क्षण म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा बदल आहे. म्हणूनच तर म्हणतात, बदल म्हणजे पुढचं पाऊल, बदल म्हणजे नव्या पालखीची चाहूल, बदल म्हणजे नवी सुरुवात, नवी वाट आणि नवी साथ. आजचा दिवस म्हणजे सर्वांचा अविस्मरणीय असा आहे. खरं तर शाळा म्हणजे संस्कारांनी परिपूर्ण भरलेलं असं एक क्षेत्र. शाळा म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. आता या शाळेतील भूतकाळाचे दिवस आठवतात. शाळेतील 6 वर्ष आता स्वप्नाप्रमाणे वाटू लागले. या 6 वर्षातील आठवणी खूप आहेत, पण या 2 मिनिटात व्यक्त करणे अवघड आहे. म्हणून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. किती पटकन निघून गेले हे दिवस. शाळेत असताना खूप अनुभव आले, काही चांगले, काही वाईट, व यातूनच आम्ही शिकत गेलो. यानंतर आम्ही आयुष्याच्या एका नवीन वळणावर जाऊन आमचे ध्येय साध्य करणार आहोत. ध्येय साध्य करताना खूप अडचणी येणार आहेत हे ठाऊक आहे, पण त्यातून कसा मार्ग काढायचा हे तर आम्हाला शिक्षकांनी शिकवलंय. या शाळेने मला खूप आठवणी दिल्या, विशेष करून माझ्या मैत्रिणी. त्यांच्यासोबत केलेली दंगामस्ती, चिडवाचिडवी व त्यांच्यासोबत केलेला अभ्यास हे सगळं आठवतं. या गप्पांमुळे गोंधळ थांबून अभ्यास करावा यासाठी शिक्षकांनी किती प्रयत्न केले. आम्हाला रोल नंबर प्रमाणे बसवलं, नशिबाच्या खेळासारखे चिठ्ठ्या टाकून बसवलं, जिंकणीचा पट्टा फिरतो त्याप्रमाणे बसवलं, एक मुलींची ओळ एक मुलांची ओळ याप्रमाणे बसवलं. पण शेवटपर्यंत आमची बडबड काही थांबलीच नाही. शेवटी शिक्षकच कंटाळले. अशा शिक्षकांच्या आणि माझ्या मैत्रिणींच्या कितीतरी आठवणी आहेत. मी या शाळेत 5वी इयत्तेत
प्रेमाचा शब्द, आपुलकीची नजर, स्नेहाचा स्पर्श आणि कौतुकाची थाप देणारे शिक्षक मला लाभले. त्यामुळे मी अहोभाग्य समजते की अशा शाळेत मला प्रवेश मिळाला. घाट हिंडते आकाशी, चित्त तिचे पेलापाशी या उक्तीप्रमाणे आपले प्राचार्य खंडकर सर हे क्षणोक्षणी वेळ काढून आमच्या 10वीच्या मुलांकडे वेळोवेळी लक्ष ठेवत आहे. अशा कितीतरी आठवणी आहेत, पण त्या सांगून संपणार नाही. शेवटी मी माझे मनोगत संपवते. शेवटी जाता जाता माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आणि शिक्षकांसाठी एक कविता. ही धारा सवांची तुझे थांबवून, घेता निरप नको पाहून सवरून, पाहणार नाही मी जरी ओढतील डोळे, नको जाऊस विसरून जे जे घडून गेली. जाशील ज्या घरात राहा तिथे सुखात, तुझे माझे नाते तू ठेव मनात. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज या शाळेतील आमचा 6 वर्षाचा प्रवास पूर्ण होत आहे. या 6 वर्षाच्या आठवणी शब्दात मांडणं अशक्य आहे आणि त्याच आठवणी 2 मिनिटात व्यक्त करणं त्याहून कठीण आहे. तरी मी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. घेताना आज निरोप शाळेचा प्रश्न पडला हा सर्वांना. घेताना आज निरोप या शाळेचा प्रश्न पडला हा सगळ्यांना. कशी विसरायची ही आई जिने दिले वळण आयुष्याला. प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या भिंतींच्या त्या वर्गात शिक्षकांच्या मायेची प्रेमाची होती साथ. त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर झाले सर्वच विद्यार्थी गुणवान. संस्कार, बंधुता, माणुसकीची शिकवण तिची. झाशी शिवबाची शिकवली थोरताजीने. उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी दिले आव्हान जिने. आज त्याच शाळेचा निरोप आम्ही घेणार ही कल्पनाही करवत नाही आम्हाला. शाळा म्हटलं की सहवास असतो तो शिक्षकांचा आणि मैत्रिणींचा आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा. त्यांच्यासोबत केलेला टाइमपास, धिंगाणा, मस्ती आणि अभ्यास पण असे हे दिवस आठवू लागतात. या शाळेतील ही 6 वर्ष जणू एका स्वप्नाप्रमाणे वाटतात. किती पटकन गेली ती 6 वर्ष. या 6 वर्षात मी काही कमवलं आणि काही गमावलं. खूप अनुभव आले, काही चांगले काही वाईट, परंतु त्यांनीच पाठ फिरवले. कधी असे वाटते जितके चांगले मिळवत होते त्यापेक्षाही अधिक चांगले मिळवता आले असते, पण कदाचित माझीच झोळी कमी पडली असावी. असो, SSCची परीक्षा झाल्यानंतर पुढची वाट कशाची निवडायची हा प्रश्न आहे. अडचणी खूप आहेत याची मला जाणीव आहे, पण यांवर मात कशी करायची हे मला या शाळेने शिकवले. माझे ध्येय मलाच गाठायचे आहे ही जिद्द मला फक्त या शाळेने दिली. आज शाळेत आल्यापासून मी खूप जणींना एकमेकांसाठी रडताना पाहिलं, त्यांच्यातील मैत्रीसाठी रडताना पाहिलं. त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्या एकमेकांबद्दल असणाऱ्या भावना व्यक्त करत होत्या. तेव्हा असे वाटले, का शाळा सोडून जातोय? पुन्हा आम्ही भेटू का? जरी मला त्यांची आठवण आली तरी त्यांना माझी आठवण येईल का? अशा असंख्य प्रश्नांनी माझे डोळे पाणावले. पण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व बाहेर जाऊन शाळेचे नाव कमवण्यासाठी शाळेतून बाहेर पडायलाच हवे ना. या शाळेतल्या प्रत्येक घटकाने आम्हाला काही ना काही शिकवले. कोणी अभ्यास करायला शिकवले, कोणी हसायला शिकवले, तर कोणी समस्येला सामोरे जायला शिकवले. शिक्षण घेताना घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी स्मरण होते. आज या शाळेतून जाताना मला खूप वाईट वाटते. मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. असे वाटते, सजगणे सर, कोळी सर, मोहिते मॅडम, तुमच्यासारखी यशाची वाट दाखवणारे, कठीण परिस्थितीत संरक्षण कवचाप्रमाणे सदैव पुढे असणारे शिक्षक पुन्हा मला भेटतील का? लाडके सर, तुमच्यासारखे ज्ञानाची शिदोरी देणारे, तसेच चिडवणारे, मस्ती करणारे शिक्षक पुन्हा आयुष्यात मिळतील का? बिहारवाले सर, इथून गेल्यावर तुमच्यासारखा ब्रँडेड तडाखा देणारे कोणी असेल का? भगवान सर, आरपीवाडे सर, तुमच्यासारखे सदैव हसतमुख असणारे आणि तसेच दुसऱ्यांना सदैव हसवणारे शिक्षक पुन्हा भेटतील का? आणि माझ्या 10वीच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तुमच्यासारख्या प्रेमळ समजूतदार मैत्रिणी पुन्हा आयुष्यात मिळतील का? अशा सर्व विचारांनी माझे मन प्रत्येक क्षणी झुरत राहते. आम्ही आज मनापासून आमच्या वर्ग शिक्षकांना, कोळी सर, मोहिते मॅडम, तुम्हाला 6 वर्ष दिलेल्या त्रासाबद्दल सॉरी म्हणतो. शेवटी सर्वांसाठी एवढंच सांगेन, पाऊस काही क्षणच असतो पण आठवणी मात्र कायमच्या देऊन जातो. तशीच आपली भेटही काही क्षणाचीच होती पण आठवणी मात्र आयुष्यभराच्या राहतील. धन्यवाद. चाळता पाणी बाष्पांत होती लोचने. शालेय जीवनातल्या आठवणी कासवाप्रमाणे जेव्हा मानस सरोवराच्या पृष्ठभागावर येतात तेव्हा सर्वांचेच अंतःकरण भरून येते. असं म्हणतात की शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे, पण हे ज्ञानाचे मंदिर आम्हाला आमचं जणू घरच वाटत होतं.
आई वडिलांसारखे प्रेम करणारे शिक्षक मिळाले आणि कधी कधी रागवणारेही. बहीण भावांप्रमाणे मित्रमैत्रिणी भेटल्या. त्यांच्यामध्ये दंगामस्ती, अभ्यास, कधी रागवणे, भांडणे, कधी रडणे, हसणे, यात इतकी वर्षे कशी आणि कधी गेली कळालेली नाही. आणि आज या शाळेच्या निरोपाच्या दिवशी या सर्व आठवणी पुन्हा जागे होतात. शिक्षकांविषयी वाटणारा आदर, भीती, तसंच शिक्षकांबरोबर कधी कधी मारलेल्या मनसोक्त गप्पा, याचबरोबर वर्गातील गोंधळ, दंगा, गप्पा, मस्ती, भांडणे, या सर्वच गोष्टी जेव्हा आठवू लागतात ना, तेव्हा डोळ्यात आपोआपच अश्रू दाटतात. चांगली शाळा तसेच चांगले शिक्षकही मिळणे हा एक उत्तम योगायोगच असतो. आम्ही विद्यार्थी खरंच खूप भाग्यवान आहोत की आम्हाला ही शाळा आणि हे शिक्षक मिळाले. प्रत्येकालाच आपल्या जीवनात कुणाचा ना कुणाचा तरी निरोप घ्यावाच लागतो. या शाळेचा आणि शिक्षकांचा सहवास आम्हाला इथं सोडावा लागणार आहे. पण प्रत्येक शिक्षकांनी दिलेली शिकवण, संस्कार, शिस्त, ज्ञान यांचा मात्र सहवास आमच्या आयुष्यभर सोबत राहील. आणि एक दिवस हेच संस्कार, तुम्ही दिलेले अगाध ज्ञानाचे फळ आम्हाला यशाच्या उत्तम शिखरावर नक्कीच पोहोचवतील. या शाळेतील सर्व शिक्षकांकडून आम्हाला ही शिकवण मिळाली. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय आहे, बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे ही झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, फुल फुलत आहे, कळी उमलत आहे, अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं उभी आहे. हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू, मन नितांत आठवणीमध्ये रमणार आहे. या शाळेमधून सर्व विद्यार्थ्यांमध्ये किंवा सर्व माणसांमध्ये हे ज्ञानाचा सागर हा नितांत भरलेला असतो. त्याला फक्त मार्ग दाखवण्याचं, त्याला मार्गदर्शन करण्याचं आणि त्याला आकार देण्याचं काम हे शिक्षक करत असतात. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. मिळालेल्या मार्गातून किंवा मिळालेल्या अनुभवातून आपल्या आजूबाजूच्या सर्व असणाऱ्या शिक्षकातून, अनुभवातूनच विद्यार्थ्यांनी शिकायचं असतं. जीवनात आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावयास कोणी, वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आणि इतर जीवनातल्या सर्व यशस्वी अनुभव, यशस्वी जीवनासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, या विद्यालयाचे प्राचार्य श्री खामकर सर, या संस्थेचे सचिव श्री माने सर तथा आप्पा, या विद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, आज 10वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आयोजित केलेला शुभचिंतनाचा कार्यक्रम बरोबर 10 वर्षापूर्वी याच संस्थेच्या एका शाखेला 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून मी त्या शाखेमध्ये अशाच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो. आणि त्यानंतर 10 वर्षांनी आज या शाखेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मला इथं येण्याची मिळालेली संधी आणि ही संधी उपलब्ध करून देणारे आपले माननीय प्राचार्य साहेब आणि त्यांचा स्टाफ,
यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. मित्रांनो, आज 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतनासाठी म्हणून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. 5वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इथं प्रवेश घेतला असेल त्यांची जडणघडण आज अखेर 6 वर्ष या विद्यालयामध्ये झाली. त्यांचं ते व्यक्तिमत्व घडविणारा आणि खुलवणारा इथला जो स्टाफ आणि त्यांना पाठबळ देणारी ही संस्था, त्याच्या बळावरती तुम्ही आज परीक्षेला आता सामोरे जाणार आहात. मित्रहो, या अनुषंगाने मी आपणाला 4 शब्द सांगू इच्छितो की परिचय करून देताना सरांनी माझ्याबद्दल जी माहिती आपणापुढे सांगितली त्यातील फक्त तुम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी ठरू शकेल असा जो मला भाग वाटतो तो फक्त मी तुमच्यापुढे मांडणार आहे. 10वीची परीक्षा तुम्ही देणार आहात, त्यात यशस्वी व्हालच. अशाच एका परीक्षेला सामोरे गेलेली एक विद्यार्थिनी आणि परीक्षा एक पेपर संपल्यानंतर घरी आल्यावर तिने व्यक्त केलेले विचार, तिचा असणारा कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे मला सांगायचं आहे. एक पेपर देऊन ती मुलगी घरी आली. तो पेपर होता समाजशास्त्राचा, म्हणजे इतिहास भूगोलाचा. मुलींच्या दृष्टीने ही सत्य घटना ही प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. परीक्षेहून आल्यानंतर ती मुलगी म्हणाली की 100 मार्काच्या आजच्या पेपरमध्ये माझा फक्त 1 मार्क जाईल. परीक्षा पेपर देऊन आल्यानंतर संध्याकाळी घरी ती सांगत होती की आजच्या पेपर मधील माझा फक्त 1 मार्क जाईल. आणि तो कुठे जाईल तर भूगोलात जाईल. का जाईल तर एक नदी नकाशामध्ये दाखवायची होती आणि त्या नदीचं लोकेशन थोडं चुकलं होतं हे तिच्या लक्षात आलं आणि तिथे माझा 1 मार्क जाणार असं ती मुलगी म्हणाली. मित्र हो, कन्यका हो, तसंच घडलं होतं. 100 मार्कापैकी 99 मार्क मिळवून ती मुलगी बोर्डात पहिली आलेली होती आणि गेलेला 1 मार्क भूगोलातच गेलेला होता आणि तो तिने जी चूक तिच्या लक्षात आली तिथेच गेलेला होता. 100 पैकी 99 मार्क मिळवणारी ती मुलगी इंग्रजीचा पेपर देऊन घरी आल्यानंतर सांगितलं की आजच्या पेपरमध्ये मला 100 पैकी 95 मार्क पडलीच पाहिजेत. आणि मित्र, तसंच घडलं होतं. परीक्षेमध्ये काय काय आणखीन घडतं त्याला अनुसरून मी आणखीन एक तुम्हाला सांगतो. तसं घडेलच अशी माझा काही दावा किंवा शंका घेऊन बोलतोय असं कृपया समजू नका. परंतु गणिताचा पेपर चालू होता आणि सर हे घडलेलं आहे की गणिताच्या पेपरमध्ये सुपरविजन करणारा जो सुपरवायझर होते, कदाचित हे सांगणं म्हणजे गुप्ततेच्या दृष्टीने कदाचित चूकही ठरेल, परंतु तिला असं सांगितलं गेलं की या प्रश्नाचं हे जे उत्तर लिहिलंय ते चुकलंय असं लिही. मात्र त्या मुलीला परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यास तर वर्षभर नव्हे सातत्याने करून घेतलाच होता, परंतु परीक्षेला जाण्यापूर्वी हे सांगितलेलं होतं की तुला जे वाटतं तुझ्या मते जे उत्तर बरोबर आहे तेच लिहायचं, कुणाचंही ऐकायचं नाही.
आणि तिने ते ऐकलं नाही. तिच्या मते जे बरोबर उत्तर होतं तेच लिहिलं, तेच बरोबर ठरलं. आता हे का घडलं, कुणी घडवलं, हा गुप्ततेचा भाग आहे, सोडून द्या. इंग्रजीचा पेपर चालू होता मित्र हो, आणि तिचं ते लिखाण, तिचं स्पीड वगैरे सगळं बघून सुपरवायझरांच्या लक्षात येतच बघा हा कुठल्या क्वालिटीचा पेपर चाललेला आहे वगैरे. त्या शिक्षकांनीही तिला विचारलं की या पेपरमध्ये किती मार्क पडतील, 90च्या पुढे. त्या मुलीने सांगितलं की मला 95 मार्क पडलीच पाहिजे. त्यामध्ये 95 मार्क पडलीच होती तिथं. सोशल स्टडीज मध्ये बोर्डात पहिली आलेली ती मुलगी, मुंबईमध्ये तिचा सत्कार झालेला होता. हे सत्य आहे. मी ह्या गोष्टी काल्पनिक सांगित नाही, की जे तुम्हालाही शक्य आहे तुम्ही हे करू शकता. ज्या ज्या मुलीने आता इथे मनोगत व्यक्त केली त्याबद्दल प्राचार्य साहेबांनी मला सांगितलं की ही मुलगी केंद्रात पहिली येण्याची आमची दाट आशा आहे. मला नाव आता आठवत नाही, परंतु या मुलांना या मी ज्या घटना सांगतोय त्या प्रेरणादायी ठरतील म्हणून मी सांगतो आहे. ज्या मुलीचं मी तुम्हाला ही उदाहरणं सत्य घडलेली सांगतो आहे, ती मुलगी बोर्डात तर आलीच आली, पुढेही तिचं शैक्षणिक करिअर एवढं उत्तुंग घडत गेलं मित्र की ती मुलगी आज MBBS पूर्ण करून ऑर्थो सर्जन आहे, म्हणजे हाडांची स्पेशालिस्ट डॉक्टर आहे. 10वी मध्ये असणाऱ्या मुलीला एवढा कॉन्फिडन्स होता की अशा मुलांचा भविष्यकाळ हा निश्चितपणे उज्ज्वल असतो, आणि तसा तुम्हा विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ तसाच घडावा. आणि सांगायला मित्र आनंद वाटतो की परिचयामध्ये सरांनी माझा उल्लेख केला की माझ्या 3 मुली डॉक्टर आहेत, हे खरं आहे. आणि त्यापैकी मोठी मुलगी तीच आहे जिचं मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं, जिचा स्वतःबद्दल 10वीत असताना एवढा कॉन्फिडन्स होता. तीच माझी मोठी मुलगी ऑर्थो सर्जन. मी भाषण ऐकताना मित्र काही प्रामुख्याने मुलीच होत्या. एक जर साधले का कोण पहिला मुलगा सोडला तर मुलीच होत्या सगळ्या बोलणाऱ्या. आणि कुठं नाहीत हो मुली आता, सर्व आघाड्यावरती यशस्वीपणे या देशाचं भवितव्य उज्ज्वल घडवत आहेत. अगदी छोटीशी का असेना प्रचिती आपल्याला आजही आली. त्यापैकी काही मुलींची भाषणं ऐकताना मला अशीही आठवण झाली की विद्यार्थी दशेमध्ये हायस्कूल लेवलला तुमच्याप्रमाणे शिकत असताना एक मुलगी पुढे अगदी प्रचंड समुदाय असणाऱ्या सभेमध्ये यशस्वीपणे वक्तृत्व करून पारितोषिक घेऊन घरी आलेली ती मुलगी मला आठवली. प्रत्येक मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये येणारा जो काही छोटा जो प्रसंग असतो किंवा परीक्षा असतात, त्यामध्ये आपण उत्कृष्ट यश हे मिळवत गेलंच पाहिजे, तरच आपला पुढचा मार्ग हा अधिक यशस्वी दिसू लागतो. आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपलं बळ वाढतं आणि यश सहज साध्य होत असतं. त्या मुलीला जिने वक्तृत्वाच्या स्पर्धा गाजवलेल्या होत्या, त्या मुलीला ज्यावेळी मेडिकलला ऍडमिशन मिळालं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता इथून 10वी नंतर जाल पुढे जिथे कुठे प्रवेश घ्याल तिथं समजा तुम्हाला प्रवेश घेताना, प्रवेश दिल्यानंतर जर विचारण्याची वेळ आली की तुम्ही कोण, कुठले, काय तुमचे छंद वगैरे सांगा, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. ती सभा गाजवणारी मुलगी ज्यावेळी स्वतःचा परिचय करून देण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या व्यासपीठावरती उभी राहिली तेव्हा तिला विचारलं की तुझे अंतिम छंद कुठले, तर त्या मुलीने लगेच बेडरपणे आणि ठामपणे सांगितलं की मला वाचनाचा छंद आहे.
मग साहजिक उपप्रश्न निर्माण झाला की अरे तुला वाचनाचा छंद आहे तर मग काय वाचलंस आतापर्यंत? परीक्षेचं सोडून द्या, ती टेक्स्ट पुस्तकं वाचावीच लागतात. त्याशिवाय तर तिने सांगितलं की मी वि. स. खांडेकरांचं साहित्य वाचलेलं आहे. त्यातून दुसरा प्रश्न निर्माण झाला. मग स्टाफ असतोच ना प्रश्न विचारायला, की अरे खांडेकरांचं नाव सांगते तर सांग बघू खांडेकरांची पुस्तकं. मग तिनं जे धडाधडाची नावं सांगितली सगळी खांडेकरांच्या कादंबऱ्यांची, पुस्तकांची. मग पुन्हा प्रश्न की तू खांडेकरच का निवडलास? तोच साहित्यिक, तोच लेखक तुला का आवडला? तर तिने सांगितलं की आपली दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांचं दुःख हलकं करण्याचं साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे म्हणून मला आवडतं. जेव्हा ती मुलगी असं सत्य आणि ठामपणे उत्तर देते तेव्हा त्याला टाळ्या पडल्याशिवाय राहत नाही. तसंच घडलं होतं. आणि मित्र होती मुलगी आज एमडी आहे, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत आहे. आणि ती माझी 2 नंबरची मुलगी आहे. मित्र माफ करा, मी कदाचित माझ्याबद्दलच हे आत्मप्रौढीने सांगतोय असं तुम्हाला वाटेल, कदाचित रागही येईल की हे काय लावलंय. परंतु मी खोटं काही सांगणार नाही. मुळात खरं तर रामदास स्वामी म्हणतात की स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने सांगणारा तो महामूर्ख असतो. कदाचित ती उक्ती मलाही लागू पडेल, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते मार्गदर्शक किंवा उपयुक्त आहे म्हणून मी सांगतो आहे. माझी 3री कन्या डॉक्टर आहे असं सरांनी सांगितलं तर आहे. तीही कन्या डॉक्टर आहे आणि ती सुद्धा प्रॅक्टिस करते. परंतु मित्र हो, माझी ती 3 नंबरची मुलगी लहानपणापासून थोडी आजारी असायची, हे सत्य आहे. अगदी आम्ही आई वडील म्हणून ती लहान असताना रात्र आम्ही तिला घेऊन तिच्या उशेशी आम्ही बसलेलो. आम्हाला चांगलं आठवतंय. आईला म्हणजे तिला होणाऱ्या त्रासाच्या वेळी ते आईला पोटावरून असा हात फिरवत ठेवायला सांगायचे, कारण तिला त्रासच तसला होता, दम्याचा त्रास होता. पोटावरून हात बाजूला काढला की ती लगेच हात पकडायची आणि पोटावरती ठेवायची, कारण तिला भीती वाटायची की यातून कदाचित काही बरं वाईट होईल. लहानच होती ती. आणि या आजारपणामुळे तिचं शैक्षणिक करिअर जेवढं उत्तुंग व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. तरी सुद्धा अगदीच काही ती फेल गेली नाही आणि ती सुद्धा डॉक्टर होऊन आज समाजसेवा करीत आहे. अशा 3 मुलींचा पिता म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांच्या पुढे आज त्यांचं उदाहरण घेऊन मी मार्गदर्शन करण्यासाठी उभा आहे. मला आनंद आहे मित्र हो की यासारखा सुखी पालक, यासारखा यशस्वी पालक दुसरा असू शकत नाही. किती प्रॉपर्टी मिळवली आयुष्यामध्ये, किती जमीन जुमला केला आणि बँकेमध्ये किती शिल्लक आहे, यापेक्षा माझ्या मते आपली मुलं ही किती गुणसंपन्न आणि किती कर्तृत्वान घडलेली आहेत यावरती आपलं यशापयश अवलंबून असतं असं मी मानतो. आणि त्या दृष्टीने मी पूर्णपणे यशस्वी आहे. हे का शक्य झालं मित्र हो? हे कसं शक्य झालं, का शक्य झालं, त्यासाठी काय काय करावं लागलं? सरांनी सांगितलं की पाटण खरोखर हो मित्र हो, पाटण एकदम खेडेगाव, काहीही सोयी नव्हत्या. आधी साधी रिक्षा सुद्धा नव्हती हो. अशा गावामध्ये माझ्या मुलींना ज्यावेळी गणिताची शिकवणी लावली, हे सत्य आहे, ती शिकवणी घेणारा जो शिक्षक होता तो शिक्षक नव्हताच कुठे, परंतु अल्प शिक्षण घेऊन तो गणिताचे तास घ्यायचा. गुरव म्हणून होते ते शिक्षक शिकवणी घेणारे हे 12वी झालेले होते आणि गणिताचे क्लासेस घ्यायचे. सोयच नव्हती, त्यामुळे तिकडे पाठवायचो आम्ही. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अडीअडचणी असणाऱ्या, माग असलेल्या, गरीब परिस्थिती असणाऱ्या समाजातील त्या गावामध्ये हे कसं शक्य झालं हो? 2 गोष्टी असतात मित्र हो. एक, शिकवणारा पाहिजे.
शिकवणारे पालक पाहिजे, घडवणारे पालक पाहिजे. आणि हे पालक तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते पालक आदर्शवत स्वतःचं जीवन जगतात. मित्रांनो, मी अतिशयोक्तीपूर्ण बोलत नाही, परंतु मी सरांना सांगितलं आणि त्यांना माहितही आहे की प्रामाणिकपणे आपली ड्युटी करायची. शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून ती मी करत राहिलो. आणि ड्युटी करून आल्यानंतर मी माझ्या मुलांच्याकडेच लक्ष द्यायचो. शिकवणारा पालक लागतो आणि त्याबरोबर दुसरा घटक जो आहे तो शिकणारा पाल्यही पाहिजे असतो. शिकणाऱ्याची इच्छा पाहिजे. आणि मग जेव्हा अशी जोडगोळी जमते तेव्हा ते यश सहज साध्य होतं. अगदी सातार सारख्या ठिकाणी 11वी 12वी पर्यंत शिकला, 7वी पर्यंत पाटणमध्ये शिकला, 11वी 12वी पर्यंत सातारमध्ये शिकला, पुण्याला इंजिनियर झाला. आणि इंजिनियर झाल्यानंतर त्या मुलाला पुढे अमेरिकेच्या शिक्षणासाठी परीक्षा त्यांनी दिल्या. त्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळालं. तिकडे एका विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आणि अमेरिकेत शिक्षणासाठी गेला. तिथलं 2 वर्षाचं शिक्षण त्याने 1.5 वर्षातच पूर्ण केलं. तिथलं MS ही पदवी मिळविली आणि पदवी मिळवल्यानंतर तो अमेरिकेमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये आज जॉब करतो आहे. शिकणाराही पाहिजे, शिकवणारा पाहिजे, तसा शिकणाराही पाहिजे. अन्यथा त्या पालकाचे प्रयत्न वाया जातात हो. आणि मित्र हो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या पालकांची, तुमच्या आई वडिलांची जी काही स्वप्न असतील, ज्या इच्छा असतील त्या वाया जाऊ देऊ नका. मी जसं आता सांगतो आहे की मी यशस्वी पालक आहे, मी यशस्वी पिता आहे, कारण माझी मुलं याप्रमाणे यशस्वी झालेले आहेत. तुमच्या पालकांना, तुमच्या आई वडिलांना हे अभिमानानं सांगण्याची वेळ तुम्ही आणून द्या की माझी मुलगी, माझा मुलगा हा एवढा यशस्वी झालेला आहे की त्याच्या नावाने मी आज ओळखला जातोय. का रे? त्या अमक्या अमक्याचे वडील, त्या अमक्या अमक्या मुलीची ही आई, त्या मुलीचे हे वडील आम्हालाही सांगतात, अहो तुम्ही युवराजचे वडील का? युवराज माझ्या मुलाचं नाव आहे. जेव्हा मला असं विचारलं जातं की तुम्ही युवराजचे वडील ना, तेव्हा माझ्या अंगावर आणखी मुठभर मास चढतो. अरे आनंद आहे आपल्या मुलाच्या नावाने आपण ओळखलं गेलो तर. अशी मुलं घडलीही पाहिजे. तुम्ही तसं घडा हे मला सांगायचं आहे. आणि मी जेव्हा असं यश मिळवू शकलो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा मी वयाच्या 55व्या वर्षी, आता माझं वय आहे 73 वर्षे, वयाच्या 55व्या वर्षी मी PhD पदवी मिळवली. आणि त्यानंतर केवळ 5 वर्षामध्ये मी रिटायर झालो. परंतु माझी एक जिद्द होती, माझं एक ध्येय होतं की आपण PhD करायचीच. आणि ती साध्य करण्यासाठी मी 4 वेळा प्रयत्न केले. तिन्ही प्रयत्न माझे वाया गेले या ना त्या कारणामुळे. परंतु मी ध्यास सोडलेला नव्हता आणि वयाच्या 55व्या वर्षी मी PhD झालो. मी 1 वर्ष त्यासाठी रजेवरती गेलो होतो सर. मी सत्य सांगतो, तेव्हा स्टोन येणार होता, स्टो म्हणजे कोल्हापूरला मी 1 वर्ष राहिलो होतो त्यासाठी. आणि रॉकेल भरून, हवा मारून, पंप करून त्या स्टो पेटवायचा आणि त्याच्यावरती पातेलं ठेवायचं आंघोळीच्या पाण्यासाठी. आता स्टो म्हटलं की ते त्यातला बिघाड आला, मग ते पिन करणं आलं. ते पिन करताना कुठं दिसतंय हो, ते बारीक छिद्र. तरी धडपडून पिन करायची, पुन्हा पेटवायचा, पाणी गरम करायचं, आंघोळ करायची, पुन्हा विद्यापीठात अभ्यासाला जायचं. हे वयाच्या 55व्या वर्षी मी करत होतो. माझे काही स्टाफ मेंबर म्हणायचे, अरे कशाला धडपडताय आता, काय उपयोग आहे आता, सगळ्या तरी इन्क्रीमेंट मिळाल्यात, सिनियर स्केल मिळालंय, मग कशाला करताय आता, काय याचा उपयोग आहे, काय गरज आहे, का त्रास घेताय? नाही, मी हे पैशासाठी नाहीच करत. मला इन्क्रीमेंट मिळावी म्हणून मी नाहीच करत. माझं एक ध्येय होतं, माझी एक जिद्द होती, माझं स्वप्न होतं की PhD करायची आणि म्हणून मी करतोय. आणि मित्र हो, मला त्याचा एवढा आनंद मिळालेला आहे
की त्यापुढे पैसा गौण आहे हो. आपली जर पात्रता असेल तर पैसा हा मिळतोच, काही उपकार करत नाही कुणी दिला म्हणून, कारण मी तेवढा पात्र आहे, मला योग्य तेवढा मोबदला मिळाला पाहिजे, मिळतोच. परंतु पैशासाठी आपण हे करतोय अशातला भाग नाही. त्याचं एक मोठं समाधान मिळत असतं, ते मला PhD करण्यातून मिळालं. आणि मित्र, माझा विषय इतिहास आहे. इतिहास विषयावरती मी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत, जी अगदी 10वी 11वी 12वी पासून ते MA लेवल पर्यंतची इतिहास विषयाची मी मराठी आणि इंग्रजीतून अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. मी माझा PhDचा थेसिस हा पुस्तक रूपाने प्रकाशित केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय मित्र हो, की मी आता सध्या आज पुस्तक लिखाणाच्या कामामध्ये इतका वेगळा आहे, इतका मग्न आहे, की मी आज केवळ सरांच्या ऋणानुबंधामुळे या कार्यक्रमाला तो वेळ काढून मी आलेलो आहे. आणि मित्र, तुम्ही सुद्धा एक संकल्प करा, एक ठरवा की या वर्षी मी हे करणार. आता उदाहरणार्थ 10वीचे विद्यार्थी आहेत, 2019 तुम्ही परीक्षा देणार. या 2019 मध्ये या परीक्षेत मी एवढ्या प्रमाणामध्ये यश मिळवीन, एवढं उज्ज्वल यश मिळवीन, हा तुमचा संकल्प असू द्या. आणि तो साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणं आपल्या हाती आहे. मी या वर्षाचा संकल्प केलेला आहे की या वर्षी डिसेंबर 2019 पर्यंत मी हाती घेतलेलं पुस्तक लिखाणाचं काम पूर्ण करणार आणि ते पुस्तक मी प्रकाशित करणार. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादं आपण असं कार्य हाती घेतो आणि या वयामध्ये हे वय ग्रहित धरून बोलायचं झालं तर वाचन लिखाण करताना आता तेवढा हात चालत नाही हो, हात थरथरायला लागलाय. पण तरी सुद्धा त्याचा भाऊ करणार नाही. मी करणार, मी लिहिणार, एवढा बलंदंड आत्मविश्वास पाहिजे तर मग कुठलंही कार्य यशस्वी होण्यात काहीच अडचण येत नाही. या वर्षी अखेरपर्यंत मी ते पुस्तक पूर्ण करणार. जेव्हा आपला पिताच, आपला आई वडील, आपले आई वडील, घरातले पालक हे जर याप्रमाणे सतत कार्यरत असतील, निर्व्यसनी असतील, त्या घरातलं वातावरण जर आनंदी असेल, त्या घरातले संस्कार जर चांगले असतील, तर त्या घरातली मुलं शिकायला काय अडचण येते हो. आणि म्हणून मी म्हणालो की शिकणारा पाहिजे तसा शिकवणाराही पाहिजे, आणि शिकवणारा सुद्धा असा आदर्श पाहिजे, तर मग ते निश्चितपणे यश येतं. तसं तुम्हाला यश लाभो असं या शुभदिनी शुभचिंतनामध्ये मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आशीर्वाद देणे एवढा मी मोठा आहे की नाही मला माहित नाही, परंतु शुभेच्छा व्यक्त करायला काही हरकत नाही. तसं यश तुम्हाला लाभो अशी पुनश्च शुभेच्छा. मित्र, ही संस्था, हे रहमतपूर गाव, गेट मधून आत प्रवेश केल्याबरोबर दिसणारा भव्य पुतळा, या संस्थेचं ऑफिस, त्या ऑफिसमध्ये असणारे मोठमोठे फोटो, या सगळ्या गोष्टीशी माझा फार जवळचा संबंध आहे, फारच जवळचा आहे. तुमच्याप्रमाणे मी विद्यार्थी होतो. कितवीत होतोय मला आठवत नाही, परंतु विद्यार्थी दशा होती माझी. हायस्कूलचं जीवन असेल, आणि त्या विद्यार्थी दशेमध्ये मी रहमतपूरला आलेलो होतो. या रहमतपूरमध्ये सभा होती एक, ती सभा यशवंतराव चव्हाणांची होती. आणि यशवंतराव चव्हाणांची ती सभा ऐकण्यासाठी मी आलो का अपघाताने आलो काय असेल ते असो, परंतु आलेलो होतो. आणि मला आठवतंय मित्र, त्यावेळी चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं सभेमध्ये की सगळ्यांना उद्देशून ते जाहीरपणे बोललेले होते, मला आठवतंय चांगलं, की केवळ खानदानाचं नाव सांगून जगण्याचे दिवस आता राहणार नाहीत. माझे आबा आजा वाडवडील इतके पराक्रमी होते, इतके कर्तबगार होते, इतके हुशार होते, हे सांगून आता जगण्याचे दिवस राहणार नाहीत. प्रत्येक जण स्वतःच कर्तृत्व संपन्न असला पाहिजे. किती द्रष्टेबोल होते हो. रहमतपूरमध्ये माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मला आलेला तो पहिला अनुभव होता. तुम्ही प्रवेश केल्यानंतर जो समोर भव्य पुतळा दिसतो आहे तो डॉक्टर पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा, आणि त्यांच्याच नावाने हे विद्यालय आहे. या वसंतदादा पाटलांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास मी PhDच्या वेळी खूप केलेला आहे, खूपच केलेला आहे. त्यांच्या सभा मी ऐकलेल्या आहेत. वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्य सैनिक होते.
थोडासा तुमचा वेळ घेतो सांगतो. या वसंतदादा पाटलांनी सांगलीचा जेल फोडलेला होता, सांगलीचा तुरुंग फोडलेला होता स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान. आणि त्यांच्या सहकार्यासमेत त्यांनी भिंतीवरून उड्या टाकून ते पळून गेलेले होते. आणि त्यांनी पोलिसांची काही शस्त्र किंवा रायफली पळवून नेलेल्या होत्या. ते पळून गेल्यानंतर पोलिसांना कळालं, रक्षकांना कळालं की अरे हे कैदी तुरुंग फोडून पळाले. पाठलाग सुरू झाला, शिट्ट्या वाजू लागल्या, पाठलाग सुरू झाला. हे पुढे पळतायत, मागं पोलीस पळतायत आणि समोर वारणा नदी लागली. वारणा नदी हे मी वाचलेलं आहे हा, आणि विश्वसनीय कागदपत्राच्या आधारे मी बोलतो आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत होती, मागं पोलीस आहेत, पुढे वारणा नदी भरून वाहते आहे, महापूर आलेला आहे. आता काय करायचं? थांबावं तर पोलिसाची गोळी बसणार, उडी टाकावी तर महापूर आहे. काय केलं असेल त्यांनी? या वसंतदादांनी त्यांच्या मित्रासह महापुरात उड्या टाकल्या, परंतु एकाला पोहता येत नव्हतं. त्यापैकी एकाला पोहता येत नव्हतं. आता पुरात उडी टाकावी तर बुडून मरणार, काय करायचं? बर, पुरामध्ये एखाद्याला पोहता न येणाऱ्याला घेऊन दुसऱ्याला पोहत जाणं तरी कसं शक्य आहे हो? त्याला तिथे सोडून बाकीच्यांनी उड्या टाकल्या आणि पोलिसांनी त्याला पकडला. हे निसटले. ते पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप वाटा आहे वगैरे वगैरे. त्या इतिहासाकडे मी जात नाही. त्यांच्या नावे असणारे हे विद्यालय आणि त्या विद्यालयामध्ये शिकणारे आपण विद्यार्थी आणि तुम्हाला शिकवणारे या विद्यालयातील हा स्टाफ आणि प्रमुख पाहुण्याच्या नात्याने का असेना, परंतु या विद्यालयामध्ये दादांच्या नावे चालणाऱ्या विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून संधी मिळालेला मी एक सामान्य प्राध्यापक. ही संस्था स्थापन करणारे गुलाबराव माने म्हणजे सध्या चेअरमनचे पिताश्री, या गुलाबराव मानेंना भाऊ म्हणत मला. भाऊंच्या आमच्या गावी झालेल्या प्रचार सभेमध्ये आमदारकीला मला वाटतं ते उभे होते का, आणि त्यावेळी तिथे सभा झालेली होती. ती सभा मी अटेंड केलेली आहे. त्यावेळी त्यांच्याशी माझं बोलणं पण झालेलं आहे. त्यांनी ही संस्था स्थापन केली. त्यांच्याशी माझा असणारा हा परिचय म्हणा, फार घनिष्ठ नसला तरी परिचय होता. आता त्यांचे चिरंजीव भैया साहेब हे संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांचा माझा एक खूप घनिष्ठ संबंध आहे, खूपच चांगला परिचय. इथं मी बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे, बऱ्याच वेळा. आज इथे जरी तुमच्या समोर व्यासपीठावरती उभा असलो बोलण्यासाठी, तरी ऑफिसमध्ये, सरांच्या ऑफिसमध्ये, या प्रिमायसेसमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे. जेव्हा माझ्या पीएचडीच्या अभ्यासाच्या अनुषंगाने विषय निघाला नगरपालिकेचा, तेव्हा मी अभ्यास केला तर मला असं माहिती मिळाली की रहमतपूरची नगरपालिका ही 1853 साली स्थापन झालेली पहिली नगरपालिका. म्हणजे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या सोडून द्या, त्या मोठ्याच होत्या, परंतु रहमतपूरची त्यानंतरची नगरपालिका. परंतु सर, मी सरांना बोललो की मी हे लिहिलंय एका ठिकाणी, ते एकाच्या वाचनात आलं आणि माझा फोन नंबर होता त्याच्यावरती. त्यांनी मला फोन केला की सर, तुम्ही हे लिहिलेलं आहे, परंतु रहमतपूरची नाही तर आष्ट्याची नगरपालिका पहिली आहे. आता हे याबद्दल मला अगदी कॉन्क्रीट असं माहित नाही, जर कळालं तर माझ्या ज्ञानात भर पडेल. रहमतपूर पासून पुढे लागणारं जवळच हे गाव तारगाव, हे गाव माझं आहे. म्हणजे टेरिटोरियल, भौगोलिक दृष्ट्या जरी विचार केला तरी या रहमतपूरशी तारगावचा एक नागरिक म्हणून माझा तेवढा जवळचा संबंध आहे. परिचयामध्ये तुमच्या सरांनी सांगितलं की माझा त्यांचा खूप संबंध आहे. आता जाहीरपणे भाषणात बोलताना नातेसंबंधाचा उल्लेख करणं बरोबर नाही, परंतु त्याशिवाय आणखीन बरेच असे घटक आहेत की त्यामुळे आम्ही दोघं फार घनिष्ठ आहोत. माझा तो आवडता विद्यार्थी आहे. मित्र, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असे काही शिक्षक, असे काही टीचर गृहीत धरा तुमच्या आयुष्यामध्ये आलेले असावेत की ते भेटल्यानंतर मुळीच संकोच न करता त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा मुळीच अनमान करू नका. त्यामध्ये नम्रता आहे आणि ही नम्रता भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
मला आठवतंय मित्रांनो, मी 7वीला होतो तेव्हा आम्हाला शिकवणारे जे नलवडे गुरुजी होते ते आता हयात नाही आहेत, परंतु ते दिसले की मी त्यांच्या पायाला अगदी नम्रपूर्वक स्पर्श करून त्यांना नमस्कार करत असे, आशीर्वाद घेत असे. किमान मला तरी, मी जर 35 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं असेल तर मला 4-2 तरी विद्यार्थ्यांची नावं सांगता येतील का की ज्यांना मी दिसल्यानंतर आनंद होईल, जे अगदी नम्रपणे मी दिसल्याबरोबर अगदी विनासंकोच माझ्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतील. आहेत, मला आनंद आहे मित्र हो, ते असे माझे बरेच विद्यार्थी आहेत की हे विद्यार्थी म्हणजे माझं खरं वैभव आहे. आणि अशा विद्यार्थ्यांच्या मालिकेमध्ये, लिस्टमध्ये जी एकूण नावं आहेत त्या नावामध्ये अगदी अग्रक्रमाने नाव आहे ते तुमच्या प्राचार्यांचं, प्राचार्य खमकर सरांचं. हा एक माझा खूप आवडता विद्यार्थी, माझ्या आठवणीत राहिलेला विद्यार्थी. आणि परवा मी एकाला फोन केला बरेच दिवसानंतर, तो विद्यार्थी सूर्यवंशी नावाचा आहे. बरेच विद्यार्थी हे माझे आता रिटायर झालेले आहेत. तसा तोही रिटायर झालेला मुलगा विद्यार्थी बँकेमध्ये, DCC बँकेमध्ये सर्व्हिसला होता आणि रिटायर झालेला आहे. त्याला एक हात नाही, त्याला एक दंडापासून हात नाही. ऊसाचा जो चरक असतो ना गुराळाचा, त्या चरकामध्ये त्याचा हात सापडला होता आणि त्यात हात कट झाला होता. त्याला हात नाही, परंतु एका हाताने त्याने एवढी उत्कृष्ट सेवा केली की तो विद्यार्थी हा माझा एक आवडता विद्यार्थी आहे. आणि परवाच त्याला मी फोन करून विचारली, सर मला हा त्रास व्हायला लागलेला आहे, काही मला मदत करा, मार्गदर्शन करा. तेव्हा मी लगेच माझ्या मुलींना फोन करून सांगितलं की हा विद्यार्थी आहे माझा, तुम्ही पण त्याला ओळखता, त्याला मार्गदर्शन करा, त्याला मदत करा, तुम्हाला जमेल तेवढी. आपण आपलं तर आयुष्य घडवलंच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर मित्र हो, समाजासाठी, इतरांच्यासाठी आपण काही करता येईल का हे जरूर बघावं. एक ताजं उदाहरण सांगतो की जे अत्यंत दुःखद आहे. तरुण पिढी जर कुठे भरकटली तर त्यातून काय घडू शकतं याचं एक उदाहरण म्हणजे नुकतीच जम्मू काश्मीर मध्ये झालेला हत्याकांड. मित्र, 42 जवान आपले शहीद झाले, साधी गोष्ट आहे का हो? त्यापैकी एका कुटुंबाची कळाली थोडीशी माहिती अशी आहे की त्या कुटुंबातील त्या जवानाच्या घरच्या, जी आता विधवा झाली असेल, त्यांची पत्नी, त्यांना 3 महिन्याची एक छोटी मुलगी आहे. केवढं दुःख हो त्यांच्या वाट्याला. मला सांगायचा तो मुद्दा हा की जर आपण सन्मार्गाने चालत राहिलो नाही, सत्संगतीत राहिलो नाही, सद्विचार जोपासले नाहीत, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं नाही तर आपली जीवन नौकाशी भरकटायला लागेल. आणि विद्यार्थी मित्र हो, या पुढचा काळ या दृष्टीने अतिशय सजग राहण्याचा काळ आहे. तुम्ही प्रामाणिक राहा तुमच्या कर्तव्याशी, तुमच्या कामाशी, तुमच्या आई वडिलांच्या त्यागाशी, आणि तुम्ही तुमचं आयुष्य उज्ज्वल घडवावं अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. सहज जाता आणखी एक उदाहरण सांगतो की आत्ताच माझा परिचय झाला तुमच्या सरांचा. इथले माजी मुख्याध्यापक राऊत सर, इथले माजी मुख्याध्यापक. तेव्हा इकडे त्यांच्याबद्दल माहिती कळल्यानंतर इकडे येता येताच त्यांच्या खांद्यावर हात टाकून मी इकडे चालत आलो आणि म्हणालो की सर, तुम्ही जर तुमच्या मुलीच्या नावाने जर ओळखला जात असाल, म्हणजे त्यांची मुलगी MPSC परीक्षेमध्ये फर्स्ट आलेली आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये, एवढी कर्तृत्व संपन्न मुलगी आणि तिचा हा बाप, तिचे हे वडील, म्हणून जर तुम्हाला तुमचा कोणाला जर परिचय करून दिला तर तुम्हाला आनंदच होईल, निश्चित होईल, जसा मला होतो आहे. तेव्हा मित्र हो, विद्यार्थी मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो की तुमच्या माता पित्यांना याप्रमाणे ओळखू द्या की अरे अमुक ती एवढी यशस्वी झालेली मुलगी, तिचे हे आई वडील, त्याचे हे आई वडील, एवढं यश मिळवा ही तुम्हाला मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. तसं तुम्हाला यश लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि मला इथं बोलविलं त्याबद्दल मी सरांचं, या विद्यालयाचं मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. आगामी आंतरशालेय स्पर्धा ज्या झाल्या त्याचं पारितोषिक वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वप्रथम शालेय वार्षिक गणेशोत्सवामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या, या स्पर्धांचं पारितोषिक वितरण आपण घेतोय.
वक्तृत्व स्पर्धा छोटा गट यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी मोरे अनुष्का शंकर या विद्यार्थिनीचा आला होता. ती विद्यार्थिनी नाहीये. द्वितीय क्रमांक भोसले अथर्व अप्पासो 7वी ब चा विद्यार्थी भोसले अथर्व अप्पासो. विद्यार्थ्यांनी थोडं पटपट यायचंय. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. तृतीय क्रमांक आलेला होता साबळे शुभंकर विलास इयत्ता 6वी ब चा विद्यार्थी. त्याचबरोबर उत्तेजनार्थ क्रमांक मिळालेला होता कुमारी मोहिते भक्ती रवींद्रनाथ 5वी ब ची विद्यार्थिनी आहे. वक्तृत्व स्पर्धा मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला होता कुमारी क्षीरसागर प्रणाली विकास इयत्ता 10वी ब ची विद्यार्थिनी. राऊत सरांना विनंती करते की आपण हे पारितोषिक वितरण करावं. प्रथम क्रमांक क्षीरसागर प्रणाली विकास. द्वितीय क्रमांक कुमारी पुजारी प्रज्ञा सुनील इयत्ता 8वी ब. तृतीय क्रमांक आलेला होता क्षीरसागर किमया विलास इयत्ता 10वी ब. आणि उत्तेजनार्थ बक्षीस दिलं गेलं होतं कुमारी पवार श्रेया रामदास इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी. उत्तेजनार्थ बक्षीस कुमारी श्रेया पवार. यानंतर निबंध स्पर्धा. या निबंध स्पर्धा छोट्या गटाचे पारितोषिक वितरण. प्रथम क्रमांक कुमारी बागल दिव्या अप्पासो इयत्ता 7वी ब ची विद्यार्थिनी. संस्थेचे सचिव SK माने सर यांना विनंती करते की आपण हे पारितोषिक द्यावं. प्रथम क्रमांक बागल दिव्या अप्पासो. द्वितीय क्रमांक शिंदे अबोली विष्णू इयत्ता 6वी ब. तृतीय क्रमांक पाटील श्रेयस दिनकर 7वी ब. पाटील श्रेयस दिनकर. चतुर्थ उत्तेजनार्थ बक्षीस मध्ये वैष्णवी विश्वास 7वी ब. निबंध स्पर्धा मोठ्या गटाचं पारितोषिक वितरण. प्रथम क्रमांक क्षीरसागर प्रणाली विकास 10वी ब. सरांना विनंती करते की आपण हे पारितोषिक द्यावं. क्षीरसागर प्रणाली विकास. द्वितीय क्रमांक गायकवाड अक्षदा राजेंद्र 10वी ब. तृतीय क्रमांक कुमारी निकम आदिती कृष्ण इयत्ता 8वी ब. आणि उत्तेजनार्थ बक्षीस होतं जाधव अथर्व शिरीष इयत्ता 8वी ब. यानंतर हस्ताक्षर स्पर्धा. यामध्ये आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून हस्ताक्षर स्पर्धा घेतल्या होत्या. सर्वप्रथम इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा छोट्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे कुमारी नलवडे प्रणाली प्रकाश इयत्ता 7वी ब. राऊत सरांना विनंती करते की आपण पारितोषिक वितरण करावं. नलवडे प्रणाली प्रकाश इयत्ता 7वी ब. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कुमारी गाडगे सायली दशरथ 7वी ब. इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा तृतीय क्रमांक कुमारी कोळी अर्चना नथू इयत्ता 7वी ब. आणि उत्तेजनार्थ बक्षीस होतं चेलकल सुसन जेलसन इयत्ता 7वी ब. विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते या मुलांचं पारितोषिक वितरण होते. मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक राऊत प्रेरणा सचिन इयत्ता 9वी ब. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं कौतुक करायचे. द्वितीय क्रमांक आहे पवार नेहा राजेंद्र इयत्ता 9वी ब. इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धांचं पारितोषिक वितरण होते. पवार नेहा राजेंद्र द्वितीय क्रमांक. तृतीय क्रमांक कदम वैष्णवी शंकर इयत्ता 9वी ब.
इयत्ता 9वी ब. यानंतर मराठी हस्ताक्षर स्पर्धा छोटा गट प्रथम क्रमांक पाटील श्रेयस दिनकर इयत्ता 7वी ब. द्वितीय क्रमांक कुमारी शिंदे पल्लवी सुनील 7वी ब. शिंदे सरांनी विनंती करते की आपण हे पारितोषिक वितरण करावं. मराठी हस्ताक्षर स्पर्धा तृतीय क्रमांक चेलकर सुसन जेलसन इयत्ता 7वी ब. आणि उत्तेजनाचं पारितोषिक हे 2 विद्यार्थ्यांना दिलं गेलं होतं. पवार हर्षवर्धन विकास 6वी ब आणि बुधावले जानवी गणपत 5वी ब. हस्ताक्षर स्पर्धा मोठा गट मोठ्या गटामध्ये मराठी हस्ताक्षर स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी कदम वृषाली दत्तात्रय इयत्ता 8वी ब. द्वितीय क्रमांक कुमारी नेसूर रेणुका रमेश इयत्ता 10वी ब. विद्यार्थ्यांनी टाळ्यामध्ये कमी नाही पडायचं. तृतीय क्रमांक कुमारी बकरे सानिका राजेश इयत्ता 8वी ब. आणि उत्तेजनार्थ बक्षीस इथंही 2 विद्यार्थिनींना दिलं गेलं होतं. गायकवाड अक्षरा राजेंद्र 10वी ब आणि शिर्के वैष्णवी सुनील 8वी ब. यानंतर रांगोळी स्पर्धामध्ये छोटा गट प्रथम क्रमांक लोखंडे रेणुका विश्वजित इयत्ता 7वी ब. संस्थेचे सचिव माननीय ते माने सर यांनी पारितोषिक वितरण करावं. द्वितीय क्रमांक राऊत रसिका गोरखनाथ इयत्ता 6वी ब. तृतीय क्रमांक घोरपडे पूनम विलास 7वी ब. आणि उत्तेजनार्थ बक्षीस कोळी अर्चना नकू गाडगे समीक्षा योगेश दोघींनी मिळून रांगोळी काढली होती. त्या विद्यार्थिनींना ती बक्षिसं दिली जात आहेत. चव्हाण प्रज्ञा शरद आणि कदम संस्कृती गजानन या 2 विद्यार्थिनींनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. रांगोळी स्पर्धा मोठा गट मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तो लोखंडे आशुतोष मोहन इयत्ता 9वी ब. द्वितीय क्रमांक आलेला आहे गायकवाड मयूर संभाजी 10वी ब. बऱ्याच अवधीनंतर विद्यार्थी स्टेजवरती पारितोषिक घेण्यासाठी येत आहेत. टाळ्याच्या गजरामुळे त्यांचं अभिनंदन करायचं. तृतीय क्रमांक पवार सई सचिन आणि जाधव श्रेया संतोष. तृतीय क्रमांक पवार सई सचिन आणि जाधव श्रेया संतोष. लोखंडे आशुतोष मोहन प्रथम क्रमांक आलेला विद्यार्थी रांगोळी स्पर्धेमध्ये. माने कौस्तुभ सुनील द्वितीय क्रमांक त्याचाही होता रांगोळी स्पर्धेमध्ये. उत्तेजनार्थ बक्षीस पवार ऋतुजा महेंद्र आणि माने सोनिया अर्जुन 8वी ब च्या विद्यार्थिनी. पवार ऋतुजा महेंद्र माने सोनिया अर्जुन. यानंतर उत्तेजनार्थ मोठ्या गटामध्ये दोघांना बक्षीस मिळालं होतं. त्यामध्ये आणखी एक पवार पायल सोमनाथ इयत्ता 9वी आणि कदम अनिशा बाजीराव इयत्ता 9वी याही विद्यार्थिनींना सर्टिफिकेट दिली जात आहे.
शालेय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्या सर्वांचं पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. प्रथम क्रमांक 10वी ब मुले. आपण 3 गट केले होते, छोटा मोठा आणि ज्युनियरचा मोठा गट होता. मध्यम गट इयत्ता 10वी ब चा संघ प्रथम क्रमांक आला होता कबड्डी. यानंतर कबड्डी मुली लहान गट इयत्ता 7वी अ चा वर्ग. कर्णधार पुढे या. लहान गट इयत्ता 7वी अ आणि मध्यम गटामध्ये कबड्डी मुली इयत्ता 9वी अ प्रथम क्रमांक. इयत्ता 9वी अ मुलींच्या संघाचा कर्णधार पुढे या. खो खो स्पर्धा लहान गट मुले प्रथम क्रमांक इयत्ता 7वी ब. खो खो स्पर्धा लहान गट मुले इयत्ता 7वी ब कर्णधार पुढे या. आणि मध्यम गटामध्ये इयत्ता 10वी ब मुले खो खो इयत्ता 10वी ब मध्यम गटामध्ये प्रथम आलेला वर्ग आहे. खो खो मुली प्रथम क्रमांक लहान गटामध्ये इयत्ता 7वी ब चा वर्ग. खो खो मुली लहान गटामध्ये 7वी ब प्रथम क्रमांक आणि खो खो मुली मध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता 10वी ब. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर यशस्वी झालेल्या संघ तुमचा आवाज हे सर्व काही सांगून जातोय. अगदी थोड्याच वेळामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतोय. फक्त शांतता अपेक्षित. आज SSC परीक्षेचा निरोप समारंभ शुभचिंतन समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे, आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक आणि तुम्ही सर्व विद्यार्थीनींनो, सुरुवात या कार्यक्रमाची शुभंकरण केली. याचा अर्थ शुभ कार्य त्याने केलं आणि याचा शेवट हा शर्वरीने केला. त्याच्यामध्ये थोडंसं मी अनालिसिस करतोय पृथक्करण. या 6वीच्या मुलांना एकच मुलगा होता आणि त्यानं तुम्हाला तुमचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी एक प्रेरित केलं आणि याच्यावरती कळस म्हणून शर्वरी साबळे हिनं तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये उच्च उड्डाण घेण्यासाठी तुमच्या पंखामध्ये बळ घालण्याचं कार्य हे शर्वरीने केलं. त्या दोघांच्या मध्ये कुठंतरी एक व्ह्यू वेगळा वाटला. त्याचा अर्थ नक्कीच ते एका घरातले असावेत हे निश्चितपणे असणार किंवा त्या टाईपचं त्यांचं ट्रेंड तर त्या टाईपचं दिसला. दुसरं, एकूण जी भाषणं झाली याच्यामध्ये 8 आणि या 8 भाषणामध्ये फक्त एकच मुलगा होता. याचा अर्थ मुलांना मार्क पडले 16.25. मुलांना मार्क पडली 16.25 आणि मुलींना मार्क आहेत 83.75. हे माझं गणित. आता मात्र थोडासा आवाज या साईडने कमी झाला. वास्तविक पाहता 1983 ते 2008 नीट आहे का, या 25 वर्षामध्ये 20 वर्ष मी 10वीचा क्लास टीचर होतो. 25 मध्ये 20 वर्ष 10वीचा क्लास टीचर होतो. त्यामुळे या कार्यक्रमाचं महत्त्व आणि क्लास टीचर बद्दल वाटणारी तुमची आपुलकी आणि पुढे काय करायचं याच्याबद्दल असणारी उत्सुकता या सर्व बाबी मला माहीत आहेत.
सुरुवातीला परवाचे आपले पाहुणे आले होते दीपक क्षीरसागर, त्याच्यानंतर DYSP श्रीनिवास गाडगे, त्याच्यानंतर आप्पासाहेब रुद्रे, त्याच्यानंतर अमोल माने, सनी माने, कुंदन जाधव, हे असंख्य विद्यार्थी, सुरेश जाधव MBBS, हे सगळे विद्यार्थी होते आणि त्यांनी पहिले क्रमांक पटकावलेले होते. इथं जर आपण लिस्ट पाहिली, याचा आपण कधीही पाहत नाही, ते शाळा ओपन झाल्यापासून जर पाहिलं तर 2005 पर्यंत जे पहिले क्रमांक असायचे ते सर्व विद्यार्थ्यांचे असायचे. सगळे नंबर जे असायचे ते पहिले 3 नंबर विद्यार्थ्यांचे असायचे. केंद्रामध्ये पाहिलं तरी मुलांचेच नंबर असायचे. पण 2005 नंतर काय झालं मला काही कळालेलं नाहीये. 2005 नंतर मात्र याच्यामध्ये बदल होत गेला आणि या 12 ते 15 वर्षामध्ये जे सगळे नंबर आहेत ते सगळे नंबर मुलींचे दिसायला लागले. म्हणजे नक्की आपण कुठेतरी चुकतोय एवढं तरी आपल्या लक्षात येतंय की असं का घडलं. आता एवढा पारितोषिक कार्यक्रम झाला, याच्यामध्ये सगळे जर आपण पारितोषिक घेणारे जर आपण पाहिले तर याच्यामध्ये 95% या मुली होत्या आणि ओनली 5% स्टुडंट्स असे होते की ज्यांना बक्षिसे मिळाली. ती कुठे मिळाली तर ते आहे स्पोर्टमध्ये किंवा हँडरायटिंगमध्ये, ती असं कुठं फर्स्ट आलीत म्हणून त्यांना काही पारितोषिक मिळालेलं नाही. तर मी फक्त विद्यार्थ्यांना फक्त त्यांना सांगेन की काय केलं पाहिजे, त्यांनी नक्की कुठं कमी पडतंय. असं नाही की आपल्याकडे कुवत नाही, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काहीतरी स्किल आहे आणि त्या स्किलमध्ये जर आपण लाईफ करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचं आयुष्य चांगलं घडू शकेल. अगदी खेडेगावचा विद्यार्थी सूरज दादासाहेब भोसले फ्रॉम बेळू अतिशय साधा विद्यार्थी होता, पण तरी त्या मुलाला 100 पैकी 100 मार्क गणितामध्ये मिळाले. 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. काही विद्यार्थी असे होते की मराठी माध्यमला होते आणि मराठी माध्यमला असून सुद्धा त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. म्हणजे असं नाही की विद्यार्थ्यांमध्ये कुवत नाहीये, फक्त कुठेतरी थोडंसं चुकतंय आणि त्यांनी ते टायमिंग पाहून जर चेंज जर केला तर निश्चितपणे याच्यामध्ये बदल दिसेल. आज सुद्धा आपण 10th मध्ये पाहिलं, प्रणाली क्षीरसागर असेल, अक्षता गायकवाड असेल किंवा पायल असेल किंवा अन्य कोणी मुली असतील की याच मुली का पुढे येत आहेत. म्हणजे आताही तीच अवस्था 10th आपल्याला पाहायला मिळते की 10वी मध्ये अजूनही मुलांचं प्रमाण कमी दिसतंय आणि नंबरची नावं जी येत आहेत ती सगळी याच मुलांची किंवा याच मुलींची येत आहेत. म्हणजे तुम्हाला येत नाही असं म्हणत नाही, पण तुम्ही त्याचं टायमिंग सेट नाही केलं. एक तर तुम्ही फार लकी आहात. लकी अशा अर्थानं म्हणतोय की जसं आपल्याला ते पाहायला वाटतं की प्रत्येकाला नवा शर्ट मिळावा, नवीन कपडे मिळावे आणि मग आपण वाट पाहत असतो, तसं तुम्ही आयुष्यात सर्वात लकी मी यासाठी म्हणतोय की तुम्हाला नवीन अभ्यासक्रम मिळालेला आहे. आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये सर्वांनी वर्षभर तुम्हाला भीती घातली की असा अभ्यासक्रम आहे. आता मराठीची तोंडी परीक्षेचे 10 मार्क गेले, हिंदीचे 10 मार्क गेले, त्याचा 80 मार्काचा बोनस तुमचा गेलेला आहे. हे वर्षभर बिंबवलं गेलं आणि आता पुन्हा एवढे मार्क्स मला मिळणार नाहीत आणि या ओझ्याखाली तुम्ही राहिला. प्रत्यक्षात माझं मत मात्र वेगळं आहे. हा अभ्यासक्रम आहे तो खरंच अतिशय सुंदर अभ्यासक्रम आहे, चॅलेंजिंग आहे. तुम्हाला जर लाईफ मध्ये काहीतरी करायचं असेल, बनायचं असेल तर त्या टाईपनं बनण्यासाठी प्रेरित करणारा हा अभ्यासक्रम आहे. फक्त आपण त्या पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे. एकूण जर पाहिलं तर एकूण 20% भागांना 20% अभ्यासक्रमामध्ये घेतला आणि 80% फक्त 10वीतला ठेवलं. ते आपण सोडून देऊ. तुमचं लाईफ कसं असलं पाहिजे तर क्वेश्चन नंबर 5 प्रमाणे असलं पाहिजे की जिथं आउट ऑफ सिलेबस असेल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही नवीन काय करण्याची कला जर घ्यायची असेल तर ती प्रश्न क्रमांक पास करून घेतली पाहिजे. आउट ऑफ सिलेबस याचा अर्थ आपल्याला इतरांच्या पेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं काम हा प्रश्न क्रमांक पास करणार आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा कोण असेल तर क्वेश्चन नंबर 6 असेल, प्रश्न क्रमांक 6 की जो आउट ऑफ सिलेबस नाही तर डिपेंड्स अपॉन टेक्स्टबुक, या टेक्स्टबुकवर आधारित असेल आणि तो असा असेल की तुम्ही जीवनामध्ये जे काय शिकला त्याचं उपयोजन कसं केलं, ते उपयोगात किती आणलं, हे प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे कार्य नुसता क्वेश्चन क्रमांक 6 इथं मार्क्स पडले म्हणून संपला असं नव्हे, तर तुम्हाला हे 5वा आणि 6वा प्रश्न हे आयुष्यभर उपयोगी पडतील की जेणेकरून आपल्याला त्याचा आयुष्यामध्ये वापर करून घेता येईल आणि तो तुम्ही घ्याल अशी फक्त अपेक्षा व्यक्त करतो. आज बऱ्याच मुलींनी अतिशय सुंदर मत व्यक्त केलं. त्यांच्या कल्पना त्यांनी मांडल्या, त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी भाषणं केली, अतिशय सुंदर भाषणं केली. मग त्याच्यामध्ये प्रणाली क्षीरसागर असेल किंवा अक्षता गायकवाड असेल, शर्वरी साबळे असेल, या मुलींनी खरंच चांगलं भाषण केलं. म्हणजे त्यांच्याकडे ती कला आहे, भाषण करण्याची त्यांच्याकडे कला आहे.
तसं प्रत्येक विद्यार्थ्याकडे काहीतरी कला असेल. इथं आता सुविचार पाहिला मी, मनापासून केलेलं कार्य हे सर्वोत्तम कार्य आहे असं इथं लिहिलंय. आपण किती जणांनी पाहिलं आणि त्याचा किती अर्थ आपण घेतला हे पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काय आवडत असेल, तुम्हाला जो विषय आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही पदवी घ्या आणि त्यातून तुम्ही यश संपादन करा. तुम्ही जर चुकला नाही तर मग आता आम्ही काय चुका करू शकत नाही, आमच्याकडून चुका होणार, ज्या चुका आहे तुमच्याकडून होतील आणि त्या चुका सुधारण्याची संधी तुम्हाला नवीन अभ्यासक्रमात मिळालेली आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या असं मी निश्चितपणे सांगू शकतो. शेवटी एक 2 ओळी सांगतोय, फक्त 2च ओळी. शंकराचार्य हे थोर भारतीय गणितज्ञ, त्यांनी लिहिलेला ग्रंथ लीलावती आणि या ग्रंथातल्या या 2 ओळी आहेत की ज्या सर्वांना आयुष्यभर उपयोगी ठरतील. नीट ऐका. आयुष्यभर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत राहायचंय. फक्त या वर्षी नाही, मी तुम्हाला कालावधी देतोय की तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मला येऊन सांगायचंय. मी आहे तोपर्यंत. ऐका. एका रम्य सरोवरातील पाणी चक्रवात व क्रौंच या पक्ष्यांनी ढवळले. एका रम्य सरोवरातील पाणी चक्रवात व क्रौंच या पक्ष्यांनी ढवळले. त्या पाण्यात एकवित उंचीवर कमळाची एक कळी डोलत होती. त्या सरोवरात एकवित उंचीवर कमळाची एक कळी डोलत होती. मंद मंद वाऱ्याच्या झुळकीने ती कळी हलून 2 हात अंतरावर पाण्यात पडून बुडाली. तर हे गणका, खरं जर तुला गणित येत असेल, खरं जर तू गणित जाणणार असतील तर हे गणका, त्या पाण्याची खोली किती असेल ते पटकन सांग. काही विद्यार्थी असं म्हणतील की मग आम्हाला समजलं नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एका रम्य सरोवरातील पाणी चक्रवात व क्रौंच या पक्ष्यांनी ढवळले. त्या पाण्यात एकवित उंचीवर कमळाची एक कळी डोलत होती. मंद मंद वाऱ्याच्या झुळकीने ती कळी हलून 2 हात अंतरावर पाण्यात पडून बुडाली. तर हे गणका, त्या पाण्याची खोली किती असेल हे पटकन सांग. या प्रश्नाचं तुम्ही मिळवा. जर मिळाला तर तुमचं लाईफ हे सक्सेसफुल झालेलं असेल आणि भावी आयुष्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. शेवटी तुम्हाला मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. 1-2 मिनिटात आभाराचं गोड काम माझ्याकडे आलेलं आहे. तत्पूर्वी 1-2 वाक्य इयत्ता 10वीच्या मुलांच्यासाठी बोलणार आहे. SSCच्या मार्च 2019 या परीक्षेला सामोरं जाताना माझ्या SSCच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा, ध्येयप्राप्तीसाठी अपयशाची भीती बाळगू नका. जे काही केलेलं आहे ते मला सगळे येणार आहे, जे येत नाही त्याचा ध्यास घेऊ नका, जे येतंय त्याचा ध्यास घ्या. आणि सागरा समान विस्तृत ज्ञाना थेंब थेंब तो वेचून घ्यावा. दिलेल्या ज्ञानातून आमचे सर्व विद्यार्थी मोती होऊन चमकून जावा ही सदिच्छा SSC मार्च 2019 परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आभाराच्या गोड कामातून येते. शुभेच्छा व बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आजच्या या सदिच्छा समारंभाला आपल्याला लाभलेले गोड पाहुणे, की जो कार्यक्रम पाहुण्यांच्या शिवाय शोभून दिसत नाही आणि गेल्या 10 वर्षामध्ये पण आपल्या पिंपरी हायस्कूलमध्ये शिंदे सरांचं व्याख्यान आम्ही ऐकलेलं होतं. असे हे आपल्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर PN शिंदे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण या माजी प्राध्यापक यांनी जे त्यांचे अनुभव सांगितले, शेवटी ते म्हटले की माझा मोठेपणा हा स्वतःहून दुसऱ्याला सांगणं हे चुकीचं आहे, पण तुम्हाला आलेले इतके सुंदर अनुभव तुम्ही स्वतः सांगितल्याशिवाय आमच्यासारख्या परक्या ठिकाणी मुलांना सांगितल्याशिवाय कळणार कसे? त्यात कमीपणा कसला आणि कोणती गोष्ट चांगली असलेली दुसऱ्याला सांगितल्याशिवाय कळणार कशी सर? त्यामुळं अतिशय प्रेरणादायी अशा तुम्ही तुमच्या मुलांच्या असतील
किंवा तुमच्या विद्यार्थ्यांच्या कथा खूप सुंदर सांगितल्या. नक्कीच त्यातून आमची विद्यार्थी प्रेरणा घेतील. असे गोड पाहुणे आमच्या या कार्यक्रमाला लाभले, त्यांचे मी मनपूर्वक विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते आणि आभारी मानते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय के.एम. राऊत सर, माजी मुख्याध्यापक शालिनताई पाटील हायस्कूल वरून, तसेच यशस्वी पालक यांनी अतिशय सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच आपल्या वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे सचिव माननीय एस.के. माने सर नेहमीच कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित राहतात आणि आता वेळ नसल्यामुळे त्यांना खरं बोलायची संधी दिलेली नाही. त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं, त्यांचे मनपूर्वक आभार. वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य माननीय खामकर सर की ज्यांनी आज आजच्या कार्यक्रमाचं गोड प्रास्ताविक केलं, त्यांचे मनपूर्वक आभार. आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय सजगणे सर यांचेही मनपूर्वक आभार. विद्यार्थी मनोगतात सर्वांचे ज्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं पण त्या मनोगतामध्ये अगदी चिमुकल्या 5वी 6वी 7वीच्या मुलांचं सुद्धा मार्गदर्शन इतकं सुंदर झालं आणि एक वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खूप सुंदर तिने एकाच वाक्याचा सल्ला आमच्या या विद्यार्थ्यांना दिला, त्याही विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार. तसेच उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या माननीय सौ कदम मॅडम, तसेच सांस्कृतिक विभागाचे माननीय DS सर यांचेही मनपूर्वक आभार. तसेच कळत न कळत कार्यक्रमाला सहकार्य केलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.